या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइनकर आणि मकरंद मुळे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। दोघांचे खूप स्वागत करतो। मकरंदजी, पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे की काही वाद या निमित्तानं निर्माण झाले, म्हणजे चित्रा वाघ यांनी राठोडांच्या मंत्रिपदावर आक्षेप घेतला। चित्रा वाघ भाजपच्या नेत्या आहेत, तरी सुद्धा त्यांनी ट्विट केलं। सचिन सावंत यांनी त्यांचं ट्विट हे रिट्विट केलेलं आहे। याशिवाय त्यांनी वेगळी प्रतिक्रिया दिली, काय म्हणाला? नाही, असं आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झालाय। 40 दिवसातला एक समान प्रश्न होता की मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही, आणि आजचा प्रश्न आहे मंत्रिमंडळ विस्तार असा का केला। तर ते स्वाभाविक आहे, म्हणजे विरोधकांनी असं प्रश्न विचारणं काही गैर नाहीये। संजय राठोड यांच्या समावेशामुळे हे होणारच होतं, म्हणजे ते काही अरे बापरे असं कसं झालं असं नाही। जर ज्या क्षणी शपथविधी होईल त्या क्षणानंतर अशीच प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होती, कारण त्यावेळी भारतीय जनता पार्टीने संजय राठोड यांच्या विरोधात आणि प्रामुख्याने विरोधात म्हणताना त्या एका दुर्दैवी युवतीला न्याय देण्याची भूमिका घेतली होती। त्यातलं हे सगळं घडलेलं आहे, आणि अब्दुल सत्तारांचा जो विषय तो अगदी गेल्या 2 दिवसात आलेला आहे। त्यामुळे ह्या दोघांचं मंत्री होणं आपण बघितलेलं आहे की अब्दुल सत्तार नंतर, म्हणजे 2019ला शिवसेनेत आलेले, त्यापूर्वी ते काही शिवसेनेत नव्हते। त्यामुळे एका अर्थाने आज जो काही शिवसेना शिंदे गट मुख्यमंत्र्यांचा ओळखला जातोय, त्याला कुठल्या कुठल्या टप्प्यात कोणी कोणी सहकार्य केलं असेल आणि कोण कोण पण जोडले संजय गेले राठोडांच्या विरोधात आंदोलन उभं करताना चित्रा वाघ यांना पूर्णपणे ताकद त्यावेळी भाजपनं दिली। फडणवीसांनी यावर आक्षेप घेतला नसावा, ती शक्यता नाही? मी तेच म्हणतोय की अशा प्रकारची राजकीय गणितं सगळीच काही आत्ताच्या आत्ता आपल्याला कळणार नाहीत, पण मुख्यमंत्र्यांच्या काही राजकीय कंपल्शन असतील, त्यांना त्यांचा आपला गट एकत्र ठेवायचा आहे। निवडणूक आयोगाकडे ही सगळी केस गेलेली आहे, त्यामुळे गट मोठा आहे आणि आमचाच गट आहे हे सिद्ध करायचं आहे। त्याचवेळी भौगोलिक समतोल आहे तोही सगळा सांभाळायचा आहे। मोठा बंजारा गटाचा जो काही एक समर्थनाचा मुद्दा आहे तोही असणार। त्यामुळे अनेक गोष्टी, आगामी नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका, अशा सगळ्या राजकीय कंपल्शन एकीकडे अगदी म्हणजे राजकीय वाद बाजूला ठेवून भाजपनं सुद्धा राठोडांवर कोणताही आक्षेप नोंदवला नाही, तो चित्रा वाघ यांनी नोंदवला, हा भाग वेगळा। जयंत माइनकर, केसरकरांना मंत्री केलं गेलं, गुलाबराव पाटलांची शक्यता नव्हती कालपर्यंत, त्यांना सुद्धा नव्हती, आणि त्यांना सुद्धा मंत्री केलं गेलं। शिवाय वेगवेगळे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे भाजपमधले काही जुने जाणते चेहरे आपल्याला मंत्री मंडळात आपल्याला दिसतात। पण शिंदे गटांकडून ज्यांना ज्यांना मंत्रीपद दिलं गेलं, त्यात काही भौगोलिक समतोल, काही राजकीय गणित काही दडलेली आहेत? गणित दिसतात मला, भौगोलिक समतोल मला फारसा दिसत नाही। त्याचं कारण असं आहे की मुळात एकाही अपक्षाला त्यांनी घेतलेलं नाहीये, आणि आपल्या बरोबर सेनेचे आलेल्या 40 मधल्या एकनाथ शिंदेच्या सह 10 जणांना मंत्री केलेलं, आणि हे फार महत्वाचं आहे। आता उर्वरित 30 हे कुठे जातील किंवा ते कशा करता आग्रह धरतील, त्या 30 जणांना काय मिळेल हा पहिला प्रश्न आहे। कारण अपक्ष कुठेही गेले तरी हा 40 जणांचा ग्रुप त्यांना एकत्र ठेवणं महत्वाचं आहे। त्यातलं मगाशी आपण जो प्रश्न विचारला तर ते संजय राठोड विषयी थोडं सांगतो। मुळात संजय राठोड हे माझ्या जिल्ह्याचेच आहेत, यवतमाळचेच आहेत, दिग्रस दारव्हा मतदारसंघातून निवडून आलेले, पण तसं ते एकनाथ शिंदेच्याच ग्रुप मधले होते, आणि जेव्हा त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेलं होतं तेव्हा त्यांनी जे काही शक्ती प्रदर्शन केलं होतं, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना एक निरोप पाठवला होता की मला अशा प्रकारचं शक्ती प्रदर्शन कधीही आवडत नाही, ते माझ्यासमोर पुन्हा करू नका। मुळात एकनाथ शिंदेंना हे स्वतः आवडलेलं नव्हतं की संजय राठोडनं मंत्रिमंडळातून वगळलेलं आहे, पण तेव्हा ते बोललेले नव्हते, त्याच्यामुळे हे होणार होतं। खरा प्रश्न आता भाजपचा आहे की जो विषय त्यांनी एकेकाळी लावून धरला, आज तोच बॉल त्यांच्या कोर्टात आलेला आहे। पॉलिटिकल कंपल्शन या नावाखाली आपण काहीही चालवून घेतो का, हा खरा प्रश्न भाजपचा आहे, एकनाथ शिंदेचा। मकरंदमुळे अपक्षांना संधी दिली गेली नाही, त्यामुळे पहाटेपर्यंत सर्वच मोठ्या नेत्यांसोबत फडणवीस आणि शिंदे यांची बैठक सुरू होती। अपक्षांना या पहिल्या विस्तारात स्थान दिलं गेलं नसल्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा होती, त्यात बच्चू कडू यांचं नाव प्रथम आहे। असं आहे की परत एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे, सगळेच अपक्ष काही भाजप बरोबर नाहीयेत। बहुतांश आत्ताच्या स्थितीत अपक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर, म्हणजे मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत। त्यामुळे असं आहे की आत्ता संधी दिली नसली तरी पुढचा जो विस्तार होईल
त्याच्यात कदाचित संधी असतील, अन्य काही पदांची चर्चा असेल, अन्य काही शासकीय नियुक्त्या असतील, त्याच्याविषयी बोलणं झालं असेल. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला आज मंत्रिमंडळाचा विस्तार आणि दिसतोय, पण ज्यावेळी हा उठाव केला गेला आणि ज्यावेळी 50 जण बरोबर गेले आलेत, मला असं वाटतं की त्या दिवसापासून या 50 जणांबरोबर काही ना काही बोलणं चाललेलं आहे. त्यांचे मतदारसंघ, त्यांच्या मतदारसंघातल्या विकासाची कामं, त्या कामांकरता विकास निधी, पुढच्या स्थानिक निवडणुका, या प्रत्येकाचं स्थान आणि त्यातलं तिचं स्थान भक्कम करणं, याविषयी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलं असणार. त्यामुळे लगेचच खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होईल आणि उद्या आपला सगळे जाऊन गट बदलतील असं काही व्हायची शक्यता नाहीये. सगळ्या प्रकारचे धोके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहीत धरले असतात, अगदी. कॅल्क्युलेट केले काय काय होऊ शकतं, अगदी. आपल्याला कोणत्या प्रकारची टीका होऊ शकते. त्यानुसार मला असं वाटतं की पुढचा जो राजकीय पट आहे तो हळूहळू उलगडत जाईल आणि त्याच्यात हे नक्की पुढे येईल की किती काळ या अर्थात सगळ्या- अर्थात अर्थात मकरंदमुळे मी जयंत माइनकर यांच्याकडे येईल. तानाजी सावंत यांना सुद्धा स्थान दिलं गेलं आणि सोबत गुलाबराव पाटलांची शक्यता नसताना ते मंत्रिमंडळात दिसतात आणि संजय शिरसाट यांचं नाव मात्र वगळलं गेलंय. नाराजी अजिबातच नसेल असं म्हणता येईल. नाराजी तर आहेच. एक काय आहे माहितीये का, की जेव्हा हे तानाजी सावंत हे यांचा राग का होता, तर जेव्हा हे 3 पक्षांची आघाडी बनत होती तेव्हा आदित्य ठाकरेंच्या अगदी मागे उभे राहून त्यांना चला वगैरे असं म्हणणारे जे कोणी त्याचे अगदी आमदार होते त्यांच्यामधले एक तानाजी सावंत होते. इन्सिडेंटली हेही सोलापूरचे वगैरे असले तरी पण यवतमाळमधून एकदा निवडून आले होते, त्यामुळे त्यांची त्या जिल्ह्यातून ते कसे निवडून आले याची सुद्धा मला कल्पना आहे. किती मोठ्या प्रमाणात त्यांनी तिथे खर्च केलेला आहे किंवा आत्ताही सुद्धा ते कशा प्रकारे आलेले आहेत याची मला बऱ्याच प्रमाणात कल्पना आहे. तो त्यांनी सगळा वापर केला. ते जरा नाराज होते. 2.5 वर्ष त्यांना उद्धव ठाकरेंच्या काळात मंत्रीपद मिळालं नव्हतं. आपण एवढा सगळा आपली ताकद, आर्थिक वगैरे सगळी ताकद पणाला लावून आता ते त्यांना ते मिळालेलं आहे आणि पुन्हा म्हणून त्यांना मंत्रीपद दिलेलं आहे. केसरकरांच्या बाबतीत मला एवढंच सांगायचंय की एक काळ असा होता की जेव्हा महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं, आपल्याला माहिती आहे मनोज, रोज सकाळी उठून संजय राऊत आपल्याशी बोलायचे पत्रकार परिषदेत, टीव्हीद्वारे आपण त्याला पाहत असायचो. ते काम शिंदे गटाचं ते काम केसरकरांनी सांभाळलं, त्याचं त्यांना रिवॉर्ड मिळालेलं आहे. अगदी 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 मी पुन्हा एकदा मकरंद मुळे यांच्याकडे जाईल. मंगल प्रसाद लोढा यांचं नाव या पहिल्या यादीत आपल्याला दिसतात. ते मंत्री झाले आहेत, अर्थात कॅबिनेट मंत्रीच झाले असतील. यापूर्वी कधी त्यांना मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली गेली नव्हती. काही मुंबई महापालिकेच्या निमित्तानं वेगळं काही राजकीय समीकरण आपल्याला दिसतं. हे काय अगदी स्वाभाविक आहे. राजकीय पक्षांनी म्हणजे ज्या प्रकारचा फॉर्म आपल्याकडे लोकशाहीचा आहे त्यात निवडणूक जिंकणं आणि निवडणूक जिंकणारा राजकीय पक्ष यशस्वी अशाच आपल्याकडे स्वरूप आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकणं हे भारतीय जनता पार्टीने आपलं उद्दिष्ट ठेवलंय, ते लपवून ठेवलेलं नाहीये. त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी पाऊल टाकते. मी परत म्हटलं जसं की आता केवळ 18 आमदार मंत्री झालेले आहेत. पुढच्या टप्प्यात मुंबई किंवा ठाणे हा जो सगळा स्थानिक स्वराज्य संस्थांचा परिसर आहे तो लक्षात घेऊन तिथल्या आमदारांना मंत्रिमंडळात त्याचा समावेश केला जाईल. त्यातलं एक पाऊल आता मंगल प्रभात लोढा यांच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने पुढे टाकलेलं असावं. अतुल सावे यांचं नेतृत्व मराठवाड्यामधनं, खास करून औरंगाबादमधनं पुढे केलं जात होतं भाजपकडून. मोरेश्वर सावे हे सुद्धा शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते होते. त्यांचा मुलगा हा भाजपमध्ये गेला. मराठवाड्याचं एकंदरीत समीकरण राजकीय अतुल सावेच्या निमित्तानं नेमकं आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुंबईच्या बाहेर शिवसेनेनी त्यावेळी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी जिंकलेली महानगरपालिका जी आहे ती संभाजीनगर महापालिका, ज्याचं आता नामकरण या दोन्ही सरकारनी त्यांनी जाता आणि यांनी आल्यावर केलेलं आहे, ती जिंकलेली आहे. त्यामुळे एका अर्थाने शिवसेनेच्या दृष्टीने संभाजीनगर शहर जिल्हा हा भावनेचा मुद्दा आहे आणि अशा शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या भावनिक मुद्द्यावर आपल्याला ताबा मिळवायचा आहे आणि तिथे आपलं स्थान निर्माण करायला पाहिजे. बरं, मराठवाड्यात संभाजीनगर महापालिकेच्या व्यतिरिक्त मराठवाड्यात विदर्भ आणि मराठवाडा हे भाजपचे बालेकिल्ले आहेत आणि दोघांनी म्हणजे भाजपनी सातत्याने आपली स्थिती तिथे चांगली ठेवलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर मराठवाड्यातलं एक मोठं क्षेत्र, मोठा जिल्हा याच्याकरता जे काही करावं लागेल राजकीय दृष्ट्या आणि मग त्या निमित्ताने सरकार आल्यामुळे विकासाची कामं, त्यामुळे अतुल सावे यांचा समावेश हा त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने केला. होय जयंतराव, सर्वोच्च न्यायालयामध्ये हे संपूर्ण प्रकरण असताना आणि तेही एक कारण होतं की मंत्रिमंडळाचा विस्तार हा अनेक दिवस रखडला होता. विरोधी पक्ष सातत्यानं टीका करत होते आणि फडणवीस शिंदे त्याला उत्तरही देत होते. पण आता या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला धरून सर्वोच्च न्यायालयाची जी 12 ऑगस्ट रोजीची सुनावणी आहे तिला आपण कसं बघता आणि शिवाय निवडणूक आयोगाला वेगळ्या सूचना या सर्वोच्च न्यायालयानं दिल्याच आहे?
अगदी महत्वाचा प्रश्न विचारला आणि माझ्या दृष्टीने अगदी जेव्हा शपथविधी झाला या दोघांचा तेव्हा सुद्धा जी रिएक्शन मी दिली होती तीच मी आत्ताही देतो. मुळात हे सगळे प्रोसेस योग्य आहे का याच्यावरच प्रश्नचिन्ह असताना त्या प्रश्नाचं उत्तर न देता त्याच्या पुढची प्रोसेस होऊन आज 20 जण मंत्री झालेले आहेत. 39 दिवस आधी म्हणजे मला वाटतं 39 दिवस आधी या दोघांचा शपथविधी झाला आणि त्याच्या आधी 1 ते 2 दिवस मला वाटतं नरहरी झिरवाळ यांच्याकडे 16 जणांवर कारवाई करा असं शिवसेनेचे गटप्रमुख अजय चौधरी यांनी पत्र दिलेलं होतं. त्याच्यावर काय कारवाई झालेली आहे हा प्रश्न सर्वात महत्वाचा असताना तो प्रश्न आम्ही घेऊ, तो प्रश्न सर्वोच्च न्यायालयात इतर केसेसच्या बरोबर सोडवू. दरम्यान तुम्ही मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा करू शकता, दरम्यान तुम्ही निर्णय सुद्धा घेऊ शकता. अशी एक विचित्र सिच्युएशन आहे. आणि जर आपण एका वाक्यात सांगतो, जर पुढे हे 16 जणांना समजा डिस्क्वालिफाय केल्या गेलं तर गेले 40-50 दिवस जे काही निर्णय घेतलेले आहेत ते बेकायदेशीर मानले जातील. हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. जयंत वाईनकर, आपण याचं विश्लेषण केलंच. मकरंद मुळेकडे जाण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते आणि आता मंत्री झाले आहेत, काय म्हणतायत पाहूया. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया पुढे येत आहेत. मकरंद मुळे, मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा जो अडसर भाजप आणि शिंदे सरकारला वाटत होता, फडणवीस आणि शिंदे सरकारला, तो गृहीत धरून सुद्धा राज्यातली पूरस्थिती, शेतकऱ्यांचे उग्र होत असलेले सगळे प्रश्न, याचाही एक दबाव मंत्रिमंडळ विस्तारासाठी कारणीभूत ठरला असं आपल्याला वाटतं. मला असं वाटतं की ह्या दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन्ही पक्षांना एक आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळ विस्तारातनं केलेला आहे. असं एक वातावरण होतं की जणू काही म्हणजे निर्णय न आलेला आहे, पण निर्णयाविषयीची चर्चा अशी आहे की निर्णय ह्या सरकारच्या विरोधात जाईल आणि तो विरोधात जाण्याची शक्यता अधिक असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत नसावा. त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण, काहीसं थोडा आत्मविश्वास कमी होतोय की काय समर्थकांचा, कार्यकर्त्यांचा, असं एक वातावरण. आणि मग त्याचाही प्रशासनावरही परिणाम होऊ शकतो का, अशा वातावरणात मंत्रिमंडळ विस्तार करून आम्ही सुरक्षित आहोत आणि त्या निर्णयाशी हे काही सगळी प्रक्रिया जोडलेली नव्हती, हे आता संदेश या मंत्रिमंडळ विस्तारातनं मला असं वाटतं की दिला गेला असावा. मला सांगा की हे सगळं असताना सुद्धा राज्यातलं राजकीय वातावरण काहीसा स्थिर करण्याचा प्रयत्न मात्र शिंदे आणि फडणवीस सरकारकडून केला गेला. राज्यातले प्रश्न अत्यंत महत्वाचे आहे, ते तडीत जाणं महत्वाचं आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्या या मान्य करून राज्याचं सगळं आर्थिक चित्र हे स्पष्ट करण्याची गरज आहे आणि लोकांना आपले प्रश्न सोडवलेले पाहिजे. या सगळ्या याच्यात सुधीर मुनगंटीवार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री झालेले, त्यांची एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आली आहे, ती पाहूया. आपल्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ज्यांनी आता शपथ घेतली, सुधीरभाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आहे. तुम्ही भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये वित्त खातं सांभाळलेलं होतं आणि वन विभागाचं देखील सांभाळलं होतं आणि त्याचं श्रेय तुम्हाला दिलं जातं. या सरकारमध्ये तुमच्याकडे काय जबाबदारी दिली जाऊ शकते तुमच्या मते? जेही खातं देईल, मराठी भाषा विभागही दिला तर मराठी आणि त्याच्या कल्याणासाठी काम करेल, सांस्कृतिक कार्य दिलं तरीही काम करेल. मला कोणतं खातं दिलं हे माझ्यासाठी आयुष्यात महत्वाचं राहिलं नाही. जीव ओतून काम करणं हा माझा संकल्प आहे. जेही खातं मला दिलं, उद्या पर्यावरण विभाग दिला तर ऑक्सिजन वाढवेल, कार्बन डायऑक्साईड कमी करेल, त्याच्यामुळे तो प्रश्न उपस्थित होत नाही. खातं कोणतंही दिलं आनंदाने त्या खात्याचं मनापासून काम करायचं. आता तुम्ही मंत्री झालात, तुमच्या पुढे आता प्राधान्य नेमके कोणत्या गोष्टी पुढे प्रश्न असणार आहे का? राज्यात अनेक गोष्टी आहेत, त्याला तुम्ही कोणत्या म्हणजे जे संकट आता राज्यावरती आले, विरोधक ज्या पद्धतीने टार्गेट करतात, त्या अनुषंगाने सर्वात पहिले लक्ष तुम्ही कोणत्या गोष्टी केंद्रित करा? 14.85% या महाराष्ट्राची लोकसंख्या अतिशय दैन्य अवस्थेमध्ये जगते आहे. नीती आयोगाने परवा जेव्हा घोषणा केली की केरळ सारख्या राज्यात 0.7 आहे, आमचे 14.85 आहे, तर गरीबों के सम्मान में महाराष्ट्र सरकार मैदान में या भूमिकेतून काम केलं पाहिजे. प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र. मुनगंटीवार अत्यंत आनंदी दिसत होते. जे मंत्री झाले ते खरंच आनंदी आहेत आणि बाकीच्यांना या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात
स्थान मिळालं नाही, त्यांची नाराजी सुद्धा तितकीच स्वाभाविक आहे. दोन्ही मान्यवरांचे मी धन्यवाद मानतो आणि बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. आपण पाहत राहा ताज्या बातम्यांसाठी. जय महाराष्ट्र.